नमस्कार, मी रुशाली यादव सारंग। आता आपण पाहणार आहोत 36 जिल्हे 72 बातम्या। बारामतीमध्ये तरुणीचा जीबीएसमुळे मृत्यू। तरुणीला पाणीपुरी खाल्ल्यानंतर जीबीएसचा त्रास सुरू असल्याचं समोर। पुण्यामध्ये महापालिकेचे पाणीही पिण्यास अयोग्य। सिंहगड रस्ता भागामध्ये तपासणी, 70 नमुन्यांमध्ये जीवाणूंसह विषाणू। जीबीएसचा उद्रेक झाल्यानंतर महापालिकेची पाणी तपासणी मोहीम। जीबीएसमुळे राज्यातील यात्रांवर निर्बंध येण्याची शक्यता। आरोग्य यंत्रणा आणि प्रशासनाची बैठक घेऊन लवकरच राज्यातील यात्रांवर निर्बंध आणण्याबाबत विचार करण्याबाबतचे आरोग्य, आयुष आणि कुटुंब कल्याण राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांची माहिती। अमरावतीमध्ये एक जीबीएसचा पॉझिटिव्ह रुग्ण आढळला। जिल्हा सामान्य रुग्णालयामध्ये उपचार सुरू। हिंगोलीमधील आरोग्य मित्र कर्मचारी संघटनेचं विविध मागण्यांसाठी आंदोलन। आरोग्य मित्रांना दरमहा 26,000 रुपये वेतन देण्याची मागणी। किमान वेतन कायद्यानुसार महागाई भत्ता देण्याचीही आंदोलकांची मागणी। धुळ्यामध्ये आरोग्य मित्र बेमुदत संपावर। किमान वेतन कायद्याप्रमाणे पगार देण्याची आरोग्य मित्रांची मागणी। खासगी कंपन्यांनुसार नेमणूक करण्याचीही आरोग्य मित्रांची मागणी। अमरावती जिल्हा रुग्णालयामधील 2 परिचारिकांचं निलंबन। निलंबनाच्या कारवाईनं परिचारिका आक्रमक। कारवाई मागे न घेतल्यास काम बंद आंदोलनाचा इशारा। नीरा नदीच्या प्रदूषणाविरोधात नागरिक आक्रमक। माळेगाव कारखान्याच्या प्रशासकीय इमारतीसमोर नागरिकांचं आंदोलन। प्रशासनानं नीरा नदीची स्वच्छता मोहीम हाती घ्यावी, आंदोलकांची मागणी। बीडमधील बिंदुसारा नदीमध्ये घाणीचं साम्राज्य। यंदा पर्जन्यमान कमी झाल्यानं फेब्रुवारीतच नदी कोरडी। पंकजा मुंडेंनी याकडे लक्ष देण्याची स्थानिकांची मागणी। जालन्याच्या बदनापुरात शासकीय विश्रामगृहाची दुरवस्था। अजित पवारांनी स्वच्छतेवरून कानउघडणी केल्यानंतरही जैसे तेच परिस्थिती। फेब्रुवारीच्या मध्यावरच वाशिम जिल्ह्यामधील काटेपूर्णा नदीचं पात्र कोरडं। नदीपात्र आटत असल्यामुळे शेतकऱ्यांकडून चिंता व्यक्त। पीडब्ल्यूडीच्या चंद्रपूर विभागाचे बांधकाम व्यावसायिक आणि कंत्राटदारांची तब्बल 1,350 कोटींची बिलं देणं प्रलंबित। देणी दिली नाहीत तर 1 मार्चपासून कामबंद आंदोलनाचा कंत्राटदारांचा इशारा। वाशिममध्ये अंगूर बागांना सनबर्निंगचा फटका। दुपारी 34 अंश सेल्सिअसच्या पुढे तापमान। 20% फळं खराब होण्याची शेतकऱ्यांना भीती। नुकसान टाळण्यासाठी कृषी विभागानं उपाययोजना करण्याची मागणी। धाराशिवमध्ये अंमली पदार्थांची छुप्या पद्धतीनं वाहतूक आणि विक्री असे व्यवसाय करणाऱ्या व्यक्तींची माहिती देण्याचं धाराशिव पोलिसांचं नागरिकांना आवाहन। साताऱ्यामध्ये 12 जणांची ड्रग्ज विक्री करणारी टोळी जेरबंद। आरोपींकडून 1,14,000 रुपयांचे एमडी ड्रग्ज जप्त। मिठाईच्या डब्यातून ड्रग्जची विक्री। पुण्याच्या भोरमधील रायरेश्वर किल्ल्यावर ध्वजस्तंभाचं शंकर मांडेकरांच्या हस्ते अनावरण। शिवप्रेमींच्या उपस्थितीमध्ये भगवा ध्वज फडकवला। छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयघोषानं परिसर दुमदुमला। चाळीसगावमधल्या मल्हारगडावर शिवजयंतीनिमित्त प्रतिमा पूजन आणि ध्वजारोहण। शिवजयंती सोहळ्यामध्ये मल्हारगडावर सह्याद्री प्रतिष्ठानच्या शिलेदारांची जोरदार घोषणाबाजी। जेजुरी देवस्थानाकडून शिवजयंतीनिमित्त शहाजी राजे आणि शिवरायांच्या समूह शिल्पाला मानवंदना। जेजुरी देवस्थानाकडून शिवजयंतीनिमित्त देवाच्या गाभाऱ्यामध्ये आकर्षक फुलांची सजावट। राष्ट्रवादीची मुंबईमध्ये शिवाजी पार्क मैदानावर शिवसन्मान रॅली। छगन भुजबळांसह नवाब मलिक शिवसन्मान रॅलीमध्ये सहभागी। शिवरायांच्या पुतळ्याला अभिवादन करून रॅलीला सुरुवात। शिवजयंती दिनी राजकोट किल्ल्यावरील शिवपुतळा उभारणीची पायाभरणी संपन्न। पालकमंत्री नितेश राणेंच्या हस्ते पायाभरणी संपन्न। प्रस्तावित शिवपुतळ्याची उंची 83 फूट असणार। अहिल्यानगरच्या श्रीरामपूर शहरामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याच्या उभारणीचा मार्ग मोकळा। पुतळ्याच्या उभारणीला सार्वजनिक बांधकाम विभागाची मान्यता। महाराष्ट्रामध्ये 2017 सालीच करमणूक कर रद्द। छावा चित्रपट करमुक्त करण्याच्या मागणीवर मुख्यमंत्री फडणवीसांचं उत्तर। धाराशिवच्या कळंबमध्ये मनोज जरांगेंकडून शिवरायांच्या पुतळ्याला अभिवादन। दरम्यान जरांगेंकडून छावा चित्रपट टॅक्स फ्री करण्याची मागणी। मंत्री शंभूराज देसाईंकडून साताऱ्याच्या पोवई नाक्यावर शिवरायांना अभिवादन। सरकारच्या माध्यमातून राज्य अधिक प्रभावी चालावं, शंभूराज देसाईंची प्रार्थना। शिर्डीमध्ये रस्त्यावरून गाडी चोरणाऱ्या टोळीला अटक। आरोपींकडून 9.5 लाखांचा मुद्देमाल जप्त। आरोपींचा पोलिसांकडून अधिकचा तपास सुरू। शिंदेच्या शिवसेनेमध्ये मोठ्या प्रमाणात इनकमिंग होणार। 2 माजी आमदार खासदार वेटिंगवर। जिल्हा प्रमुख मुकेश शिवहरे यांची प्रतिक्रिया। तर काँग्रेसचे माजी आमदार सहस्राम कोरेटे 21 फेब्रुवारीला पक्षप्रवेश करणार असल्याची प्रतिक्रिया। गोंदियामध्ये आतापर्यंत केवळ 55%च पशुगणना। जिल्ह्यातील पशुगणनेची आकडेवारी काही दिवसांपासून ठप्प। 10 दिवसांमध्ये पशुगणना पूर्ण करण्याचं उद्दिष्ट। नागपुरातील काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अनंतराव घारड यांचं निधन। दिवंगत शंकरराव चव्हाण यांचे ते निकटवर्तीय होते।
कोल्हापूरच्या इचलकरंजीमध्ये जेसीबीची 5 वाहनांना जोरदार धडक. अपघातामध्ये 5 जण जखमी झाल्याची माहिती. अपघातामध्ये 5 गाड्यांचं मोठं नुकसान. घटनास्थळी नागरिकांकडून जेसीबी चालकाला चोप. कोल्हापूरच्या इचलकरंजीमध्ये वाढदिवस साजरा करताना बंदी आदेशाचं उल्लंघन. जर्मनी गँगमधील चौघांवर गावभाग पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल. वर्ध्यामध्ये आरटीई प्रवेशाकरता 1290 विद्यार्थ्यांची निवड. 28 फेब्रुवारीपर्यंतच विद्यार्थ्यांना प्रवेश घेण्यासाठी कालावधी. परभणीच्या पूर्णामधील कादमेश्वर जवळ ट्रॅक्टरला आग. दुर्घटनेमध्ये ऊस तोड करणारे 3 मजूर जखमी. साताऱ्यामधल्या धनंजयराव गाडगीळ वाणिज्य महाविद्यालयाचा ट्रेड फेअर डे संपन्न. ट्रेड फेअर डेचं अभिनेते प्रवीण तरडेंच्या हस्ते उद्घाटन. ट्रेड फेअर डेला मोठ्या संख्येनं विद्यार्थ्यांची उपस्थिती. मिरची पिकाला पीक विमा संरक्षण द्या. चंद्रपूरमधील मिरची उत्पादक शेतकरी आणि कृषक स्वराज्य शेतकरी संघटनेची कृषी मंत्री माणिकराव कोकाटेंकडे मागणी. गोंदिया जिल्ह्यामध्ये पोलीस विभागाकडून फिरत्या रुग्णालयाचं लोकार्पण. नक्षलग्रस्त भागामध्ये फिरते रुग्णालय नागरिकांच्या सेवेमध्ये दाखल. अमरावतीमध्ये ठिकठिकाणी ऊसाच्या रसाला ग्राहकांची पसंती. उन्हाची काहिली वाढल्यानं नागरिक हैराण. राज्याचे सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट दिल्ली दौऱ्यावर. ज्येष्ठ मूर्तिकार राम सुतार यांची संजय शिरसाटांनी घेतली भेट. सौर ऊर्जा प्रकल्पाच्या श्रेयवादावरून अर्जुन खोतकर आणि रावसाहेब दानवेंमध्ये जुंपली. सौर ऊर्जा प्रकल्पाचं श्रेय कुणीही घेऊ नये. खोतकरांची दानवेंसह कैलास गोरंट्याल यांच्यावर टीका. शेगावच्या संत गजानन महाराजांच्या प्रकट दिनानिमित्त मंदिर आज रात्रभर खुलं राहणार. राज्यभरातून भजनी दिंड्यांचं मोठ्या प्रमाणात आगमन. लासलगाव बाजार समितीमध्ये उन्हाळा कांद्याची आवक दाखल होण्यास सुरुवात. लाल आणि उन्हाळा कांद्याची 23,554 क्विंटल आवक. शिवजयंती निमित्तानं लातूर शहरामधल्या मुख्य रस्त्यावरून मोटारसायकल रॅली काढण्यात आली. जिल्हा प्रशासनाच्या वतीनं जय शिवराय जय भारत पदयात्रा. अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये गुन्हेगारी मुक्त करण्यासाठी स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी कंबर कसली. शिर्डी शनी शिंगणापूरला येणाऱ्या भाविकांना रस्त्यामध्ये अडवून आणि शस्त्राचा धाक दाखवून रात्रीच्या वेळेला लुटणाऱ्या टोळीला अटक. भोकरदन शहरामध्ये शंकरपटाचा थरार. बैलगाडा प्रेमींचा सहभाग. मराठवाड्यामधील अनेक ठिकाणाहून बैलगाडा मालक शंकरपटामध्ये सहभागी. नवी मुंबईतील सीवूड्स पश्चिमेला बेकायदा पार्किंग सुरू. दुकानदारांकडून रस्त्यावरच पार्किंग. व्यावसायिकांवर कारवाई कधी होणार, नागरिकांचा सवाल. पनवेलमधील कळंबोलीमध्ये शिवजयंतीनिमित्त सॉफ्ट पेस्टलच्या माध्यमातून शिवरायांची प्रतिमा साकारली. महाराजांची प्रतिमा पाहण्यासाठी गर्दी. शिक्षक आणि विद्यार्थ्यांची मोठी गर्दी. मंत्री भरत गोगावलेंनी घेतलं विठ्ठल रुक्मिणी मातेचं दर्शन. रायगडचे पालकमंत्री पद मिळावं. विठ्ठल रुक्मिणी मातेला साकडं. तर 2 दिवसामध्ये पालकमंत्रीपदाचा तिढा सुटेल. गोगावलेंकडून आशा व्यक्त. नवी मुंबईच्या नेरूळ पोलिसांकडून चोरी केलेले 6 तोळे सोनं मूळ मालकांकडे सुपूर्द. शिवजयंतीचं औचित्य साधत पोलिसांची कामगिरी. अकोल्यामध्ये क्रिकेटवर ऑनलाईन सट्ट्याचे आयडी तयार करणाऱ्या टोळीला अटक. 33 जणांच्या टोळीला अकोला एलसीबी पोलिसांकडून अटक. पोलिसांकडून अधिकचा तपास सुरू. यवतमाळ शहरातून नक्षलवाद्याला अटक. आरोपी गेल्या 13 वर्षांपासून नाव बदलून यवतमाळमध्ये होता वास्तव्याला. यवतमाळ जिल्हा पोलिसांची मोठी कामगिरी. धुळ्याच्या डांगुर्णे गावाजवळ लक्झरी बसला आग. आगीमध्ये बस जळून खाक. शॉर्ट सर्किटमुळे बसला आग लागल्याची माहिती. सुदैवानं कोणतीही जीवितहानी नाही. बुलडाण्यामध्ये श्री आवजी सिद्ध महाराजांचा भंडारा महोत्सव संपन्न. आवजी सिद्ध महाराजांच्या दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी. धुळे ते डोंगरगाव धरणापर्यंत जाणाऱ्या कालव्याची साफसफाई करा. शेतकऱ्यांची मागणी. कालव्यामध्ये मोठ्या प्रमाणात झाडं वाढल्यामुळे पाणी वाहत नाही. नांदेडच्या मुखेड नगरपालिकेकडून अतिक्रमण हटाव मोहीम हाती घेण्यात आली. नगरपालिकेकडून पोलीस बंदोबस्तात अतिक्रमणांवर तोडक कारवाई. पुणे जिल्ह्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील यांचा राजगड तालुक्यामध्ये पाहणी दौरा. सीओंकडून आरोग्य केंद्रांसह शाळांचीही केली पाहणी. बारामतीमधल्या मदरसा दारुल उलूम मौलाना युनुसिया या संस्थेची सरकारकडून स्पेशल ऑडिट होणार. 5 वर्षांपासून प्रलंबित याचिकेवर उच्च न्यायालयाकडून 4 आठवड्यामध्ये निकाल. कोल्हापूर पन्हाळा रस्त्यावरील वाघबीळ घाटामध्ये बिबट्याच्या बछड्याचं दर्शन. कार चालकाला बिबट्याचा बछडा मोबाईल कॅमेऱ्यामध्ये कैद झाला.